नमस्कार. मी आज आपल्याला 33 कोटी देवांविषयी माहिती सांगणार आहे. 33 कोटीमध्ये कुठले कुठले देव येतात? 33 कोटी देवांचं महत्त्व काय? आणि 33 कोटी देव काय काम करतात? तर 33 कोटी देवांमधले आपण सर्वांना माहीत असणारे मोजके देव आणि थोडेच घेणार आहेत. आपल्याला सर्वांना परिचयाचे असलेले शंकर भगवान, शंकर विष्णू, ब्रह्मदेव, कृष्ण, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, संत ज्ञानेश्वर, सोपान काका, नामदेव, मुक्ताबाई, श्री संत सावतामाळी, जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांची पदवी कशी मिळाली? तुकाराम महाराजांचा इतिहास कसा आहे? तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील सर्वात आत्ता झालेले संत आहेत. आपल्या हिंदुस्थानमधील झालेले राजे महाराजांविषयी, साईबाबांविषयी माहिती, अशा प्रत्येक देवाविषयी, सरस्वती असू द्या, पार्वती असू द्या, अंबाबाई असू द्या, तुळजाभवानी असू द्या, काळूबाई असू द्या, कळसूबाई असू द्या, मोठा दिव्या असू द्या, मडी असू द्या, ज्योतिर्लिंग असू द्या, महादेव असू द्या, मोठा महादेव, छोटा महादेव, भीमाशंकरचा, औंढा नागनाथ, परळीचा वैजनाथ असू द्या, हे प्रत्येक काही शहरांमध्ये महादेवाला कुठल्या नावाने ओळखले जाते, कुठल्या नाही नावाने, ते प्रत्येक आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. का तर थोडक्यात माहिती सांगतो. प्रत्येक गावामध्ये महादेवाचे मंदिर असते, मारुतीचे पण मंदिर असते, श्री संत सावतामाळीचे असते, स्वामी समर्थांचे असते, श्री रामचंद्र लक्ष्मण प्रभूचे मंदिर असते आणि सर्वात जास्त करून प्रत्येक गावामध्ये असणारी मंदिरे, त्या गावचे ग्रामदैवत, कुठं भीमाशंकर असते, कुठे मारुती असतो. म्हणजे शंकराच्या रूपामध्ये अनेक नावांनी प्रत्येक गावामध्ये देव असतो. कारण की देवाभोवती गाव तयार होतं, गावाभोवती देव कधीच तयार होत नाही. देव पहिला कुठं डोंगरात जरी बसला तरी त्याच्यानंतर तिथे लोकवस्ती तयार होती, किंवा एखादा शेतकरी मनुष्य किंवा एखादा भक्त त्याच्या स्वतःला एक सोबत असावा म्हणून तो देव बसवतो. मग शक्यतो जास्त करून महादेवाचा असू दे, मारुतीराया असू दे, शंकर पार्वती असू दे, महादेवाला असे अनेक नाव आहेत. मला जेवढे आठवतात मी तेवढी तुम्हाला सांगणार आहे. आणि कसे, आज पृथ्वी तलावावरती जेवढी सृष्टी आहे त्याच्यामध्ये अनेक फळं आहेत, फुलं आहेत, पानं आहेत. प्रत्येक फुलाचा उपयोग कसा होतो, कुठल्या देवाला कुठलं फुल आवडणार आहे, आपल्याला काही रोजच्या वापरातील फुलं आहेत. गुलाब आहे, झेंडू आहे, जाई आहे, जुई आहे, मोगरा आहे, चाफा आहे, सोनचाफा आहे, कर्दळी आहे, केळी आहे, आणि फळं पण अशी रोजच्या वापरातली बरंच आहेत आपल्याकडे. अशा गोष्टींवरती आपण ह्या माझ्या चॅनलवरती माहिती घेणार आहे. मला लाईक करा, सबस्क्राईबर
सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलचं नाव कैलास हनुमंत बनसोडे. एक रोप लावले. रोप लावलं ते कसं मोठं होतं, काय होतं, म्हणजे प्रत्येक विश्वाची जेवढी माहिती मला आहे मी तेवढी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मला जेवढे जास्त तुम्ही सपोर्ट करता तेवढे मला जास्त व्हिडिओ बनवता येतील. आणि तुमच्यासाठी जेवढी जास्त माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढी मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तेवढी माहिती तुम्हाला खरी देणार. आपल्याकडे कसे भूतो न भविष्यती सगळ्या गोष्टीवरती आपण अभ्यास करणार, अनुभव सांगणार आणि देव किती रूपात आहे ते पण सांगणार. देव आहे का नाही ह्या गोष्टीवरती पण आपण चर्चा करणार आहेत. आणि देव दिसत नाही किंवा नाही आणि नसला तरी सिद्ध करू शकतो, नसला तरी दाखवू शकतो. देव आता कुठल्या रूपात आपल्यासोबत वावरत आहेत ह्या गोष्टीवरती पण आपण चर्चा करणार आहेत. आणि तुम्हाला प्रत्येक देवीविषयी, देवाविषयी, गावाविषयी, शहराविषयी, हा सृष्टी निर्माण झाली कशी आणि नष्ट होणार कशी, अति केल्यावर काय होतं आणि चांगलं केल्यावर काय होतं आणि वाईट केल्यावरती काय होतं ह्याच्यावरती पण आपण माहिती सांगणार आहेत. आपल्याकडं सर्व गोष्टी जेवढ्या सृष्टीने निर्माण केलेल्या आहेत तेवढ्या गोष्टीवरती आपण सल्ले देणार, मार्गदर्शन करू व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्याला काही शंका असेल तुम्ही माझा मेसेज करू शकता, मेसेजमध्ये प्रश्न टाकू शकता. मी त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करीन, उत्तर देणार. कारण की तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावरती उत्तर आहेच. प्रश्न सोपा किंवा अवघडचा विषय नाही आहे. प्रश्न केला तर उत्तर आहे आणि उत्तर असेल तर प्रश्न आहे. फक्त कसं असतं, ज्याच्या त्याच्या तो अक्कलीचा भाग असतो, तो समोरच्या माणसाला कसं एक्सप्लेन करू शकतो किंवा त्या प्रश्नाचं उत्तर तो कसं देऊ शकतो ह्याच्यावरती डिपेंड असतं. मी चॅनलवरती नवीन आहे. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग कसा झाला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी जसा वेळ भेटेल तसे छोटे छोटे मोठे ब्लॉग बनवणार. कसे जरी चुकत असणारा चुकणारा माणूसच पुढं जातो, जो चुकत नाही तो कधीच पुढं जात नाही. पण न चुकणारा माणूस पण पुढं जात नाही असं नाही. पण आयुष्यात माणसाला काय मिळवायचे हेच कळत नाही, त्याच्यावरती पण आपण बोलणार आहेत. माझे लाईक सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा. मी आपल्या सपोर्टची प्रतीक्षा करत आहे, सपोर्टची आशा करत आहे. आणि माझं चॅनल तुम्ही कुठून पाहत आहेत, कुठून लाईक केला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी जर कधी आलो तिकडे तर तिकडला पण व्हिडिओ बनवेन. ज्या भागात मी जातो, माझा प्रवास किती आहे रोजचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आत्ता माझ्या चॅनलवरती माझ्याविषयीची पूर्ण हिस्ट्री सांगणार आहेत. जेवढे विषय तुमच्यापर्यंत मला सांगता येतील तेवढे सांगणार. आयुष्यात पर्सनल काय आणि सार्वजनिक काय ह्या गोष्टीवरती पण आपण चर्चा करणार आहेत. ह्या गोष्टींच्यावरती खास आत्ता गरज आहे. आणि आज आपल्याला माणसं कशी ओळखायची ते पण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. प्रयत्न करा मला तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त कसं पोचता येईल किंवा तुमच्यापर्यंत माझी जास्त कशी माहिती मला शेअर करता येईल, मी ह्याचा प्रयत्न करत आहे. मी नवीन असल्यामुळं मनामध्ये खूप काही गोष्टी आहेत, पण त्या कशा एक्सप्लेन करायच्या किंवा कशा तुमच्यापर्यंत पोहोचायच्या
मी ह्या गोष्टींचा जास्त विचार करत आहे, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागेल, पण 100% तुमच्यापर्यंत तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी किंवा माझ्या मनातील गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या सपोर्टची आणि प्रेमाची मला गरज आहे. आपल्याला चांगल्या मार्गातनं चुकू द्या. चुका होतात तो सुधारतो. जो चुका करत नाही तो फार एकांदा असतो. तो सक्सेस आयुष्यात होतो. आज आपण सक्सेस ही स्वतःच्या पायावर उभा राहून होणार आहेत. दुसऱ्याच्या पायावर उभा राहून होणार नाही आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावे लागते, सगळं करावे लागते. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळत नाही. जगात तुम्ही कुठे जा, तुम्हाला 24 तास, 12 तास, 6 तास, 3 तास, 1 तास का होईना काम करावं लागतं. आणि तुमच्या नशिबात सुख कसं येतं आणि दुःख कसं येतं त्या विषयावरती पण आपण बोलणार आहे. त्याच्यावरती मी एक छोटे व्हिडिओ बनवणार आहे. 5 मिनिटाचे असू द्या, 10 मिनिटाचे असू द्या. तुम्ही फक्त मला लाईक, शेअर, कमेंट करा. तुमच्या मनात जी शंका वाटते ती मला कमेंटमध्ये विचारा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार, तुम्हाला उत्तर देणार. ते तुम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित तुम्हाला समजेन असं एक्सप्लेन करा. धन्यवाद. चला कळवा आपली काही माहिती असेल तर मला आपल्या प्रेमाची सपोर्टची गरज आहे.